नमस्कार. मी विश्वास उडकी. मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या ज्या जमिनी आहेत त्या महानगरपालिकेच्या असो, महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या असो, MMRDA अंतर्गत असो किंवा वनक्षेत्र असो, याच्यावरती मोठ्या बिल्डरांचा डोळा आहे, मोठ्या राजकारण्यांचा डोळा आहे. आणि त्या कशा हडप करता येतील याच्या योजना सरकार आणि संबंधित यंत्रणांच्या माध्यमातूनच होत आहेत. मी का सांगतोय? आजची एक महत्वाची बातमी आहे, सगळ्याच वर्तमानपत्रांनी छापली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये एक निवाडा आला आणि तो समझोत्याचा निवाडा आला. सोमवारच्या दिवशी आला. संजय गांधी उद्यानाविषयी तो संबंधित आहे. सर्वांना माहिती आहे की संजय गांधी उद्यान दहिसर बोरिवली म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क जिथे आहे तिथपासून तो संपूर्ण पश्चिम भागातला आहे. पण त्याचा ठाणे आणि हा जो भाग आहे, घोडबंदर भाग आहे, हा सुद्धा संजय गांधी उद्यानाच्या अखत्यारीत येतो. म्हणजे येऊर असेल किंवा चितळसर, मानपाडा, घोडबंदर ह्या सगळ्या भागातला जो भाग आहे तो संजय गांधी उद्यानाचाच भाग आहे. आता बातमी अशी आहे की चितळसर आणि मानपाडा या भागामध्ये 193 एकरची जमीन, त्या जमिनीची जी मालकी आहे, एक मेसर्स डायाबाई जे आहेत, गेले 50 वर्ष दावा होता. म्युन्सिपाल्टी, वनक्षेत्र आणि डायाबाई, हायकोर्टापर्यंत एक निकाल लागला. त्याला आव्हान दिलं म्युन्सिपाल्टीने आणि सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टाने आता काय सांगितलं की जमिनीची मालकी, टायटल 7/12 हा डायाबाईंच्या नावावर आहे. परंतु त्या ठिकाणी वनक्षेत्राने 193 एकर पैकी चितळसर, मानपाडा या भागात 100 एकर जमीन ही रिझर्व्ह केलेली आहे. पर्यावरणाच्या संदर्भात ती रिझर्वेशन आहे. तर वनक्षेत्राची मालकी, पर्यावरण विभाग, ठाणे म्युन्सिपाल्टी हे सगळे भाग लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी निर्णय काय, समझौता काय की 193 एकर पैकी या ठिकाणी आता कन्स्ट्रक्शन होणार नाही, कारण का ते पर्यावरणाच्या निमित्ताने 100 एकर आरक्षित आहे. पण मग आता घडतंय कसं बघा. पण मग जवळजवळ ती जमीन जी आहे त्याचा TDR हा विकला गेला कॉर्पोरेट बिल्डर्सना. TMC असताना, त्या जमिनीची मालकी TMCची नसताना, वन विभाग 50 वर्ष आपली जमीन आहे असं म्हणत असताना आता TDR दुसरीकडे वापरायचं तिथे नाही. आणि TDR इतक्या वेगाने विकला गेला आहे की त्याची किंमत आहे 2800 कोटी. 2800 कोटीला हा TDR विकला गेलाय. मालक डायाबाई आणि समझोता झालाय सुप्रीम कोर्टामध्ये. मग ह्या TDRचा वापर कुठे होईल? आता तुम्ही आणि आम्ही स्पेक्युलेशन करण्याची गरज नाही. पण त्या जागेची मालकी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून हा TDR विकला जातो आहे आणि तो अनेक बिल्डरांनी ताब्यात घेतलेला आहे, विकत घेतला आहे. 2800 कोटी ही मामूली रक्कम नाहीये. ठाणे क्षेत्रामधल्या विकासाच्या ज्या कल्पना आहेत तिथल्या राजकीय नेत्यांनी निर्माण केलेल्या, अख्खा जमीन, डोंगर हा पोखरून टाकायचा आहे. मग तो मेट्रो असेल, सुपर एक्सप्रेस हायवे असेल, डोंगरातून बोगदा इकडून तिकडे जाईल, 10 मिनिटांमध्ये तुम्ही इकडून तिकडे पोहोचाल, वेगवान साधनं उपलब्ध असतील, त्या बाजूला तुमची ट्यूबवेल म्हणजे बुलेट ट्रेन येणार, ती किती तासात किती मिनिटांमध्ये मुंबई टू अहमदाबाद जाईल. त्याची सगळी तयारी चालू आहे. किती गावं हातात घ्यायची, किती शेती, चांगली शेती बंद करून अक्वायर करायची जमीन बुलेट ट्रेनसाठी. हे सगळं त्या वेस्टर्न साईडला चाललंय मुंबईच्या. इथे या साईडला ठाणे साईडला डोंगर खणून काढणे, समुद्र ताब्यात घेणे, जमीन ताब्यात घेणे, खाडी ताब्यात घेणे, क्लस्टर डेव्हलपमेंट यावन आणि बुलेट ट्रेन, ठाणे शहराभोवती बुलेट ट्रेन किंवा रिंग रेल्वे, या गोष्टीची चर्चा चालू आहे. याला विकास म्हणतात बरं का. आता निकाल लागल्याप्रमाणे TDR विकला जातोय धडाधड. 2800 कोटीची त्याला व्हॅल्यू येते. हे अशा तऱ्हेने ग्रॅब करणं, TDR, जमीन आणि पर्यावरणचा नाश करत ही जी काही जमीन आहे ना,
मुंबईला वेस्टर्न आणि सेंट्रल अशी विभागणा करणारे जो डोंगर आहे ना, हा डोंगर ऑलरेडी आरे कॉलनी पासून ते मीरा रोड पर्यंत कसा संपलेला आहे हे आपण सगळं बघतो. आरे कॉलनीला अर्धी आरे कॉलनी संपलेली आहे. तिथे आता ते मेट्रोचा एक शेड झालेला आहे. आता मुंबईतला हा जो काय हरित केंद्र आहे, ग्रीन बेल्ट आहे, जसं न्यूयॉर्कमध्ये एक फार मोठं हरित केंद्र मध्यभागी आहे, तसं मुंबई ठाण्याच्या या मध्यभागी जो डोंगर आहे, हरित क्षेत्र आहे, मग ते गोरेगाव आहे, मालाड आहे, दिंडोशी आहे, इकडे ठाणे आहे, मुलुंड आहे, कांजूर आहे, भांडूप आहे, या ठिकाणची आता वनराई ही सरकारच्या हिशेबाने संपवायची आहे. आणि तिथे जे जुने मालक आहेत त्यांच्याशी आता या निकालाप्रमाणे नेगोशिएशन होणार, टीडीआर लेनदेन होणार, म्हणजे विकास कामासाठी हा टीडीआर अन्यत्र वापरला जाईल असे मोठमोठे करोडो रुपयांचे डील होणार. आणि आत्ताच संजय गांधी उद्यान जिथे नॅशनल पार्कला आहे तिथे त्याचं नाव बदलून अटल बिहारी यांच्या नावाने ते उद्यान ओळखलं जाईल, अशा तऱ्हेच्या हालचाली सुरू आहेत. असं गेली 6 महिने ऐकू येत आहे. आणि आता असं महिनाभर ऐकू येत होतं की एक प्रस्ताव आहे की अटल बिहारी यांच्या नावाने एक विद्यापीठच तिथे स्थापन करायचं. आणि मग सांगण्यात येतंय की नाही, तिथे संपूर्णपणे जमीन आहे, तिथे आपण हाऊसिंग कॉलनीज निर्माण करू, मोठमोठ्या आदर्श हाऊसिंग कॉलनीज, आणि 5 लाख लोक वस्तीला, सुपरमध्य वर्ग, मध्यम वर्ग, श्रीमंत वर्ग यांना त्या डोंगराच्या कुशीत मोठ्या कॉलनीमध्ये वसाहती निर्माण करणं. आणि मोठ्या 100 एकरपेक्षा जमिनीमध्ये जास्त जेव्हा होते तेव्हा टाउनशिपच्या कल्पना असतात, तेव्हा सगळं शिक्षण तिथे उपलब्ध होईल, आणखीन काय काय उपलब्ध होईल, अशा सगळ्या गोष्टी आता अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने होऊ घातलेलं नवीन नामकरण संजय गांधी उद्यानाचं, आणि लगोलग अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने एक विद्यापीठ, आणि त्यामुळे आरे कॉलनी मेट्रोच्या ताब्यात गेली, आरे दूध व्यवसाय संपुष्टात आला, महानगर तुम्हाला माहितीये कुठे आहोत, MTNL संपलेलेच आहे. आता मेट्रो जी येते, मेट्रोमुळे ते किती खोदकाम आणि काय झालेलं आहे हे सगळ्यांना कळतंय. आणि आता हा जो मधला डोंगर आहे, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, ठाणे, घोडबंदर, पलीकडे मीरा रोड, दहिसर, केतकीपाडा, बोरिवली, संजय गांधी उद्यान, ते पार दिंडोशी पर्यंत हा संपूर्ण आता हिरवाईचं जंगल संपणार आणि कॉन्क्रीटचं जंगल करायचं, असं या महानगरातल्या बिल्डरांचा सरकार आणि म्युनिसिपालिटी यांच्याबरोबर जी साठगाठ आहे त्यातून कॉन्क्रीटचं जंगल पक्क होत आहे. आत्ताच आपण 38, 39, 40 हे हिट मुंबई ठाण्याच्या आसपास बघतो. गडचिरोली, चंद्रपूर 46, 47, 48 वगैरे आपण ऐकतो. आपण तिकडे जाऊन बसलेलो नाही आहोत, पण अशी परिस्थिती मुंबईमध्ये निर्माण करणं हे राज्यकर्त्याच्या विकासाच्या कल्पनेत आहेत. आणि त्यांच्या दिमतीशी हजारो कोटी रुपये टाकणारे आणि उभे करणारे, आणि होय, ते इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये पण सामील असणारे मोठ्या कंपन्या आहेत. त्यामुळे इलेक्ट्रोल बॉन्ड असो, पीएम कर असो, चीफ मिनिस्टर फंड असो, किंवा या पॉलिटिशियन्सनी धन करण्यासाठी हे सगळे बिल्डर आज मुंबईच्या हिरवाईचा घास घेतील. पर्यावरण बोलता बोलता त्यांच्या कल्पनेतला विकास करून ते हिरवाईचं जंगल, ऍक्च्युअल जंगल, वनक्षेत्र संपवणार आणि कॉन्क्रीटचं जंगल अधिक वेगाने उभं करणार, असा हा निकाल आहे. आणि म्हणून तो मला असं वाटलं की तुम्ही सर्वांनी ती बातमी वाचावी, सुप्रीम कोर्टाचा हा निकाल पण वाचावा की वन जमिनीवरती परस्पर तडजोड, आणि ठाण्यामध्ये 2800 कोटीच्या TDR वरती शिक्कामोर्तब. या शिक्कामोर्तबचा अर्थ कॉन्क्रीट जंगलाला पूर्णपणे वाट मोकळी करून देणं. हा संपूर्ण डोंगर ज्याचं मी वर्णन केलं, ज्याच्यामुळे मुंबई ही अत्यंत हिरवीगार राहण्याला मदत होत होती, त्याचं नाव होतं संजय गांधी नॅशनल पार्क. तो वेस्टर्न साइड आणि सेंट्रल साइड आता संपुष्टात यायला ताबडतोबीने सुरुवात होत आहे. मुंबईकरांनो, जागे व्हा. अदानीने मुंबई तर बळकावली आहेच आहे, पण या देशातलं केंद्र सरकार आणि या महाराष्ट्रातलं ट्रिपल इंजिन सरकार
वनक्षेत्राचे अधिकारी वर्ग यांनी किती म्हटलं की हे आमची जमीन आहे, तरी हे वनक्षेत्र आता कॉन्ट्रॅक्टरच्या ताब्यात जात आहे. आणि कसं जात आहे हे या सुप्रीम कोर्टच्या निकालातून दिसतं. म्हणून याचा अभ्यास तमाम मुंबईकरांनी करावा. केवळ तो पर्यावरणवाद्यांचा विषय आहे असं नव्हे, केवळ तो ऍक्टिव्हिस्टचा विषय असा नव्हे, तर सर्व राजकीय पक्षांनी या निर्णयाचा बोध घ्यावा. आणि मुंबई वाचवायची असेल तर मुंबई कुणाकुणाला आणि कुणापासून वाचवायची आहे. मी तर मागे एक व्हिडिओ केला होता. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगड हा महाराष्ट्रापासून एवढा विभाग वेगळा करून ते अदानी क्षेत्र डेव्हलप करणं, जसं नॅशनल कॅपिटल रजिस्टर NCR निर्माण झालेला आहे. हरियाणाची जमीन, UPची जमीन घेऊन दिल्ली वाढवण्याचा प्रयोग झालाय. तो लेफ्टनंट गव्हर्नरच्या हातात आहे. पर्यायाने होम मिनिस्ट्रीच्या कंट्रोलमध्ये आहे. तसंच लडाख आहे. तसं MMRDAचा पूर्ण क्षेत्रामध्ये जे 5 विभाग जे येतात, या ठिकाणी महाराष्ट्रापासून हा लचका तोडला जाईल आणि तो अदानी क्षेत्र होईल, तो स्पेशल इकॉनॉमिक झोन होईल. तेव्हा काय असेल तुमच्या आमच्या सिव्हिल राईट्सचा, नागरिकत्वाचे अधिकार आणि जगण्याचा अधिकार कुठे असेल, याचा गांभीर्याने प्रत्येक मुंबईकराने विचार करावा की आपल्यावरती कोण राज्य करतायत आणि ते कसे निकाल मिळवतायत, घडवून आणतायत. आणि या शासन व्यवस्थेत प्रत्येक वर्ष जगणं कठीण होत आहे कष्टकऱ्यांचं, कामगारांचं आणि होय, आसपास ज्यांच्या जमिनी जात आहेत त्या शेतकऱ्यांचं. आणि सागराच्या आसपास असणारे कोळी आमचे बांधव, ते आगरी असतील किंवा कोणी असतील, त्यांच्या जमिनीत त्यांचे हक्क जगण्याचे हे कसे हिरावले जात आहेत. इथेच थांबतो. विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. त्यामुळे माध्यमांना धन्यवाद की त्यांनी ही जी बातमी छापली आणि विचार करायला प्रवृत्त केलं. तमाम लोकांनी हा व्हिडिओ शांतपणे ऐकावा. अर्थात तो लाईक होईल, पण तो शेअर करावा, एवढीच नम्र विनंती. धन्यवाद.